नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलद्वारे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण मीन राशीसाठी 2026 कसे जाणार आहे ते बघणार आहोत. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल, ते मीन राशीशी संबंधित 2026 कसे जाणार याच्या संदर्भात आपण ते बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण राशीचक्र, राशींची ओळख काय आहे ते बघणार. त्याच्यानंतर मीन राशीचे वैशिष्ट्य बघणार आणि त्यानंतर आपण मीन राशीसाठी 2026 कसे हे बघणार. तर अशा पद्धतीने 3 भागात हा व्हिडिओ विभागला आहे. तर सुरुवात करूया राशीचक्र. तर राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी, किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी. राशींची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्राच्या व्याप्तीची राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्रांचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजुक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या 12 भागांपैकी कोणत्याही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मानसो शातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने ह्या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धतीची जन्मवेळीच्या चंद्र नक्षत्रावरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असते त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत. आपण राशींचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल. तर आता आपण मीन राशीबद्दल माहिती बघूया. मीन राशीच्या पूर्व भाद्रपदाचा शेवटचा चरण, उत्तरा भाद्रपदा व रेवती नक्षत्रे मिळून क्रांतिवृत्ताचा 330 ते 360 अंशाचा जो शेवटचा विभाग आहे त्यालाच मीन राशी असे संबोधले जाते. गुरुचा प्रेमळ आशीर्वाद या राशीच्या लोकांना मिळतो. राशी चक्रातील ही 12वी व शेवटची राशी स्त्रीलिंगी असून जलतत्वाची व द्विस्वभावीय तसेच स्वामित्व गुरु महाराजांकडे आहे. विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करीत असलेले मीनद्वय हे या राशीचे बोधचिन्ह आहे. स्त्री राशी जलत्व यामुळे हळवेपणा, द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्वामुळे पापभीरू वृत्ती असे मीन व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य असते. व्यक्तिमत्व साधेसुधे, गौरवर्णीपणा, बुटकेपणा व किंचित स्थूलपणा असतो. स्वभाव मानी परंतु हळवा असल्याने अपमान झाला असता त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येते. त्याच्यावर बाजू उलटल्यास चेहरा गोरामोरा होतो. झटकन राग येतो व शेवट चिडचिडेपणात किंवा डोळे भरून येण्यात होतो. बोलण्यात फार लवकर हरणारी मीन राशी असते. बुध या राशीत निचीचा धरला आहे त्यावरून लक्षात येईल की बुधासारखा वाचेचा तरतरीतपणाचा बुद्धीचा ग्रह जे कारकत्व दर्शवितो त्याचे मीनेला आवडे असते. मीन व्यक्तीला अस्खलित बोलणे, विनोद बुद्धी, हलकी फुलकी मनोवृत्ती यांचे जरा वावडेच असते. मीन व्यक्ती समाजात नातेवाईकात मोकळेपणाने खिलाडू वृत्तीने वागू शकत नाहीत. कर्तव्य तत्पर स्वभाव व पापभिरूपणा या गोष्टी त्यांच्या सहज वृत्तीवर दडपण आणतात. स्वभावात चंचलपणाही असतो. बऱ्याच मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या, लहान लहान संकटांनी गडबडून जाणाऱ्या, मनात अढी धरणाऱ्या, खिलाडू वृत्तीत कमी पडणाऱ्या, मनाच्या गोंधळामुळे कामाचा पसारा वाढवणाऱ्या, कामाचा उरक कमी असलेल्या, निर्णयात परावलंबी असलेल्या दुराग्रही आढळतात. मीन व्यक्तीचा स्वभाव धार्मिक असतो. पूजा अर्चा, पोथी वाचन, स्तोत्र पठण, तीर्थयात्रा, नित्य देवदर्शन करणे, उपास तपास, सोहळे ओवळे, पुराण श्रवण, कीर्तन करणे, सणवार साजरे करणे, धार्मिक उत्सवात भाग घेणे इत्यादी आवडी असतात. त्यांचा स्थायी स्वभाव शोषितपणाचा असतो. गरीब असतो. सूडाला प्रतिसूड घेण्यासाठी लागणारा कणखरपणा नसतो. म्हणून कित्येकदा मीन व्यक्ती कुरबुरू करणारी, कटकट्या किंवा रड्या स्वभावाची वाटते.
मीन स्त्री दिसण्यास सात्विक असते. अलंकार, फॅशन किंवा आधुनिक राहणी तिला फारशी मानवत नाही. दुसऱ्याचे मत आपल्याविषयी वाईट होऊ नये म्हणून ती फार काळजी घेते. कोणी टाकून बोलल्यास संतापाने व भावने वेगाने ती थरथर कापू लागते व नंतर रडू लागते. बोलण्यात मीन व्यक्ती अ, तेच तेच पुन्हा बोलणे, गेंगणे बोलणे, बोलताना शब्द न सुचल्या नुसतेच हातवार करणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या नजरेचा परिणाम होऊन बोलणे, अर्धवट सोडणे व चेहरा टाकणे न सुचणे असा प्रकार खूपदा होतो. तर आता आपण मीन राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल हे बघू. सुरुवात करूया हेल्थ. यावर्षी तुम्ही शनीच्या 7.5 तसेच राहूच्या 12व्या संक्रमणाच्या प्रभावाखाली असाल. हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यांना संधिवात आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना वाढत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाहन चालवताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची जीवनशैली गोंधळलेली होऊ शकते. जुलै ते डिसेंबर दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल गंभीर असले पाहिजे. दर 3 महिन्यांनी नियमित तपासणी करून घ्या. फायनान्शियल कंडिशन 12व्या घरात राहूच्या प्रमाणामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ आणि अचानक नुकसान सहन करावं लागेल. तुम्हाला घर आणि वाहन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. मार्च ते जून दरम्यान उत्पन्न घरावर गुरुच्या प्रभावात तुम्हाला मागील गुंतवणुकीतून फायदा होईल. रिअल इस्टेट खरेदी विक्री केल्याने लक्षणीय नफा मिळणार नाही. तुम्ही दागिने आणि SIP मध्ये मोठी गुंतवणूक करू शकता. सप्टेंबरमध्ये शनीचा दह्या आर्थिक नुकसान करू शकतो म्हणून सावध राहावे. फॅमिली अँड सोशल लाईफ यावर्षी समाजात तुमची प्रतिमा एका विद्वान व्यक्तीची असेल. कायदेशीर वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलांच्या शिक्षणाने तुम्ही समाधानी असाल. राजकारणात सहभागी असलेल्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. तुमचे शब्द लोकांना त्रास देऊ शकतात. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला मुलाचेही आशीर्वाद मिळतील. तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. परदेशी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. लव्ह लाईफ वैवाहिक जीवनात प्रवीण असेल. अविवाहितांसाठी नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात संघर्ष असेल तर मध्यस्थ म्हणून तिसऱ्या व्यक्तीला सामील करू नका. प्रेमविवाहाला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही भेटवस्तू देऊ शकता. वैवाहिक जीवन सामान्यतः सामान्य राहील. एप्रिल नंतर लग्नाची शक्यता वाढेल. अवैध संबंधांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या वैवाहिक समस्या सोडवल्या जातील. एज्युकेशन आणि करिअर वर्षाचा पहिला भाग शिक्षणासाठी अनुकूल नाही. तुम्हाला परदेशातही जावे लागू शकते. तुम्ही मोठे कर्ज घेणे टाळावे. सरकारी अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असेल. खाजगी नोकऱ्यांमध्ये तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्ही व्यावसायिक भागीदारी टाळावी. मार्च ते जून दरम्यान निष्काळजीपणामुळे वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अनावश्यक खर्चांपासून सावध राहा. संशोधन कार्यासाठी वर्ष चांगले आहे. एकंदरीत मीन राशीचे राशी भविष्य काय दर्शविते ते आपण या भागात बघितले. मी एक अंक ज्योतिषावर आधारित पर्सनल इयरवर आधारित 9 व्हिडिओ टाकणार आहे. तुमचा पर्सनल इयर कसा काढावा त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे आणि 1 ते 9 या भागात ते विभाजले आहे. तुमचा जर पर्सनल इयर 1 आहे की 1 ते 9 कोणताही राहू शकतो तर तो कोणता राहणार आहे ते तुम्हाला तिथेच कॅल्क्युलेशन करून दाखवले जाणार आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पर्सनल इयर काढावा आणि तो पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी राहील. तर 1 ते 9 या भागात 9 भाग राहतील. पर्सनल इयर 1 ते पर्सनल इयर 9 पर्यंतचे 9 भाग राहतील. त्यातून तुमचा जो पर्सनल इयर राहील त्यावर तो व्हिडिओ आधारित राहील आणि तुम्ही तो व्हिडिओ बघावा आणि वर्षभर कमीत कमी महिन्यातून एकदा तरी तो व्हिडिओ बघावा. त्यातून तुम्हाला बराच फायदा होईल. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी आतापर्यंत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी बऱ्याच गोष्टी मिस केलेल्या आहेत आणि अंकज्योतिष्य, न्युमरॉलॉजी तसेच कुंडलीशास्त्र बऱ्याच ऑकल्ट सायन्सबद्दल मी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर अचूक माहिती दिलेली आहे. खूप ॲक्युरेसी अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर खूप ॲक्युरेसी पाळली जाते. तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.